बघू शकता मित्रांनो, मी इथे एक अंडा मित्रांनो बघू शकता इथं मी तूर डाळीची भाजी आणि चपाती घेतली आहे आणि मी इथं हे खाते, पण मला खूप कंटाळा आलाय. मला काहीतरी टेस्टी खायचं मन होत आहे. तुम्हाला पण घरी मम्मीने बनवलेलं टेस्टी खायचं मन होत असेल तर आज आहे ना, मला हे खायचं आहे म्हणून मला वेगळं खायचं आहे म्हणून मी चपाती अंडा रोल बनवणार. चला आता आपण अंडी आणूया. मित्रांनो आता आम्ही अंडी आणायला चालले. मित्रांनो मी अंडी आणलेली आहे. चला आता आपण अंडा रोल बनवूया. चला आता आपण सेटअप बनवूया. बघू शकता मित्रांनो इथं मी आता सेटअप बनवते. मित्रांनो आपण सेटअप लावलेला आहे. चला तर आपण भांडी लावूया. मित्रांनो आता मी तुम्हाला सांगते इथं काय काय घेतलेलं आहे. इथं आपण मसाले घेतले, त्याच्यामध्ये आपण मीठ आणि तिखट मसाला घेतला. इथं शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि इथं कांदा घेतला. अर्धाच कांदा आपण घेणार आहोत. तेल आणि मम्मीने इथं सकाळी भाजी बनवली, चपाती आणि आपला अंडा. मस्तपैकी चूल पेटलेल. चला आता आपण तवा ठेवून घेऊया. मी इथं मस्तपैकी तवा ठेवलेला आहे. आता मी कांदा कापून घेणार. मित्रांनो बघू शकता मी इथं कांदा कापलेला आहे. आता आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकू आणि कांदा फ्राय करून घेऊ. बघू शकता मित्रांनो आता मी यावरती कांदा टाकते. आपण अर्धाच कांदा म्हणजे की अर्ध्यापेक्षा कमीच कांदा कापलेला आहे. आपण अर्धा कच्चाच ठेवून घेऊ. मित्रांनो बघू शकता इथं आपलं जाळ मस्तपैकी लागलेला आहे. तोपर्यंत मी अंडा फोडून घेते. बघू शकता मित्रांनो मी इथे एक अंडा फोडलेला आहे. मित्रांनो मी इथे अंडा फोडले. थोडंसं आपण मीठ टाकू आणि थोडीशी पावडर टाकू. हे बघा मी इथे थोडं मीठ घेतलेलं आहे. आणि थोडंसं लाल तिखट पावडर टाकू आपण. आता मी चांगलं मिक्स करून घेते. आपण मस्तपैकी हलवून घेऊ. आपला कांदा मस्तपैकी भाजलेला आहे. आता आपण अंडा आणि भाजी टाकून घेऊया. पहिले मी भाजी टाकून घेते. बघू शकता मित्रांनो मी भाजी टाकलेली आहे. आता मस्तपैकी हलवून घेते. त्याच्यानंतर अंडा टाकणार. आता मी अंडा टाकून घेते मस्तपैकी.
मी आता अंडा टाकलेला आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त वन साईडच भाजायचं आहे. वन साईडनी चांगली टेस्ट येते आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा, ते पण पालकांच्या समोर. तोपर्यंत मी आपल्या चपातीला शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस लावून घेते. आता मी मस्तपैकी चांगलं लावून घेते. मित्रांनो, मी आता मस्तपैकी लावून घेतलेला आहे. आणि तुम्ही काय हे घरी आगीचं ट्राय बी करू नका, मी पालकांसोबत करते. बघू शकता आपलं वन साईड एकदम चांगलं शेकून झालेलं आहे आणि इथं मस्तपैकी नॉर्मल झाले आणि भाजी टाकल्यामुळे चांगलीच चव येते. बघू शकता. आता आपण काढून घेणार आहोत 2-3 मिनिटांनंतर. आणि तुम्ही मित्रांनो, आपण पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं, म्हणून तुम्ही मम्मीला सांगा असं काय सगळं बनवायसाठी, ते हेल्दी सुद्धा असतं. आता आपण काढून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता मी इथं काढून घेतलेला आहे. मित्रांनो, मी आपली इथं ऑमलेट काढून घेतलेला आहे आणि चपातीवरती ठेवलेला आहे. आपण वरून टोमॅटो सॉस टाकू, त्याच्याने एक नंबर चव येईल. तुम्ही पण हे घरी ट्राय नक्कीच करा. थोड्याचं टाकते. आता मी चांगला पसरून घेते. मी तर चांगला आता पसरून घेतलेला आहे. आता आपण ह्याचा रोल करायचा. मित्रांनो, आता मी रोल करून घेते. बघू शकता मित्रांनो, मी आता इथं रोल करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते आतून कसं आहे. मित्रांनो, आपले एक रोल तयार झालेला आहे. चला आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार. पहिले मी याला मस्तपैकी कापून घेते. मित्रांनो, आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार. मंथन घे, बाबू घे, ओमन्स घे. आता मी पण टेस्ट करते. मित्रांनो, एक नंबर झाले. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आपल्या छोट्याच व्हिडिओचं जेवण एक नंबरच असतं. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.